तर ऊन ऊन करून सिद्धटेकला जायला रात्रीच्या 8:30 वाजल्या. म्हणलं रात्रीची काय एवढी गर्दी नसणार आहे, पण खरं सांगायचं तर एवढी प्रचंड गर्दी होती ना सिद्धटेकमध्ये. खरंच 1 सेकंदाच्या दर्शनासाठी आम्ही कमीत कमी 1.5 तास उभं राहिलो असेल रांगेत. आणि व्लॉग बनवणं खरंच मला वाटायचं तेवढी सोपी गोष्ट नाही आहे बरं का, कारण कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे ह्याच्यात, जी की माझ्याकडून राहत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे अगोदर तर कॅमेरा फ्रेंडली व्हावं लागते आणि आपण आहे असं आपल्याला दाखवता आलं पाहिजे. कारण ब्लॉगर लोकांना घरचे खूप मदत करतात, प्रत्येक गोष्टीत त्यांचा सहभाग असतो म्हणजे असतोच. आणि मला म्हणजे फक्त माझी मुलगी सपोर्ट करते, जी की कॉलेजला असते आता. कारण याच्यात सक्सेस रेट कमी असल्यामुळं कोणी एवढं लक्ष देत नाही. आणि आपल्याला पण समजत नाही की रोज रोज असा काय कॉन्टेंट बनवावं बरं, कारण एकदा व्हायरल झाल्याशिवाय तर तुम्हाला व्ह्यूज येणारच नाहीत, हे तर पक्का आहे. काही थोडीशी व्हिडिओ बनवली की प्रत्येकाला वाटतं मी खूप भारी, मला काहीतरी येतं आहे म्हणजे असं. मला वाटतं त्यात थोडं नशिबाची पण साथ पाहिजेत हां. आणि आपला कॉन्टेंट म्हणजे कोणाच्या तरी उपयोगी पडेल असा हवा आहे, त्यावेळेसच लोक तुम्हाला सबस्क्राईब करतात आणि तुम्हाला व्ह्यूज पण येतात. बाप्पाच्या मंदिराचं बाहेरचं काम चालू आहे, त्यामुळे मंडप लावलेला तिथं, कारण दिवसा प्रचंड ऊन असेल म्हणूनसाठी. वरचं पूर्ण खोललेलं आहे, खाली पण सगळं हे झालेलं आहे. मग म्हटलं तिथून दर्शन घेतलं आणि म्हणलं चला आता उंदीर मामांचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. बाहेर मोठे मोठे स्टॉल लागलेले होते, अगदी यात्रा भरल्यासारखं असतं सिद्धटेकमध्ये. मी मात्र आतमध्येच थोडीशी शॉपिंग केली आणि म्हटलं चला आता निघावं. हे मोठे मोठे स्टॉल बघू शकताय तुम्ही. आणि नंतर हॉटेलमध्ये आलो. शिरापूर रोडला आहेत हॉटेल, नदीच्या पलीकडं. इतकं भारी जेवण मिळतं ना तिथं, पण आज मला काय जेवण नाही करता आलं, कारण अंगारकी असल्यामुळं म्हणलं जरा सात्विक भोजन करावं. इथं मस्त चमचमीत अशा महाराष्ट्रीयन डिश, म्हणजेच पिठलं भाकरी, मस्त मटकीचं कालवण, 4-5 प्रकारच्या चटण्या, लोणचं, पापड आणि मस्त असा त्याच्यासोबत सलाद. 170ला 1 ताट आहे. आवर्जून भेट द्या आणि पाहिजे तेवढं खा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हा 4थीचा चंद्र खरंच इतका भारी दिसत होता ना, अगदी काहीतरी लटकवल्यागत, पण माझी कॅमेरा क्वालिटी एवढी भारी नाही.